खरं तर नतमस्तक व्हायच्या हिशोबाने चालू होतं, पण काय आता पोझिशनच अनकम्फर्टेबल आहे. असू द्या सुजितराव, काही हरकत नाही. भावना पोचले. आज आम्ही असं काही म्हणणार नाही. तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा आज आम्ही पूर्ण करणार. या बाबूजी आशीर्वाद दो. थांबा सुजित भाऊजी, परत पाया पडा. फोटो काढून घेतो. उद्या कुणाला सांगितलं तर विश्वास नाही बसायचा, आहे की नाही? काढा की काढा, अर्धा काढा मस्त. हा मेने सुजित, त्याच्या पाय पडतोस, माझ्या पाय पडाल काय झालं होतं रे? ठीक आहे, तुझ्या पाय पडतो. आता सांग, ब्रदर फ्रॉम सेम मदर. थँक्यू. भावनांना आवरा सुजितराव. तुमच्या भावना प्रचंड टोकाच्या आहेत. राग आला तर घर सोडून जाता, आणि प्रेम आलं तर असं डायरेक्ट नतमस्तक होता. दादासाहेब स्वभाव आहे, त्याला औषध तरी काय? भावनेवर स्वार व्हायला शिका. आपण भावनेला कंट्रोल केलं पाहिजे, भावनेनं आपल्याला नाही. असो, आम्ही काही फार विशेष केलेलं नाही. एका वडील बंधूचं कर्तव्य पार पाडलं इतकंच. नाही, आम्हाला जे काही योग्य वाटलं ते फक्त आम्ही आई साहेबांसमोर मांडलं. आता आई साहेब काय निर्णय घेतील ते बघायचं. काय झालं? तुम्ही जरा या बाजूला येता का? अरे वा, मोठे मधले धाकटे ढाले पाटील एका रांगेत उभे आहेत, आणि तेही सुहास्य वदन. डोळ्यात साठवून ठेवावं असं दृश्य आहे. तुम्ही काय म्हणत होता दादासाहेब? निर्णय. आम्ही निर्णय घेतलाय. तुम्ही जो मुद्दा मांडला तो आम्हाला मनापासून पटला. म्हणजे आईसाहेब, सुजितने अपर्णाशी. सुजितरावांच्या आईसाहेब होता मी. ते जरी आमच्या मनाचा विचार करत नसतील तरी
आम्ही त्यांच्या मनाचा विचार करणं आमच्यासाठी मस्त आहे. नाही तुझ्या नाकवड तिथून ढाले पाटलांची सून झाले ना तर अपर्णा मोरे नाव नाही सांग. कॉंग्रॅट्स. तुमच्या तर अजून एकदा पाय पडणार आहे मी. आई साहेब, आमचं बोलून व्हायचंय अजून. पुढचं पाऊल उचलण्याआधी त्या मुलीशी आम्ही भेटणं गरजेचं आहे. चालेल नाही साहेब, तुम्ही फक्त सांगा, मी बरोबर तुम्ही सांगाल ना तेव्हा दोघांची भेट घडवून देतो. हा, भेटू आम्ही त्यांना, पण एकांतात. म्हणजे फक्त त्या आणि आम्ही. आले ना लक्षात? हरकत नाही आई साहेब, काही हरकत नाही. गुड. मग आज दुपारी 4ची वेळ द्या त्यांना. हा, आम्ही म्हटलं आज दुपारी 4ची वेळ द्या त्यांना. आज 4 वाजता चालेल चालेल. आई साहेब, मी जर गुड न्यूज घेऊन येतो त्यांना. हा, अरे नाश्ता करणार होतेस ना? अरे हा नाश्ता करणार होतो ना. जाऊ दे की मला. हा, आल्यावर तुला काय खायला घालायचं ते घाल. सुचित्राव, तुमच्या आई साहेब वेळेच्या बाबतीत काहीही कॉम्प्रोमाइज करत नाहीत, हे लक्षात ठेवणं. मस्त आहे. वेळे आधी आलं तर चालेल ना. अगं बाई, अच्छा, मला असतं. जाताय ना मग? हा, चाललो मी, जातो. 3:30ला येतो आई साहेब, 3:30ला. यांना मी नेक्स्ट टू गॉड मानतोय. गॉडच मानतोय. सुजितराव आतापासूनच घोड्यावर स्वार झाले. खरंच आज लई म्हणजे लई आनंदाचा दिवस आहे बघा. पाहिलं का आई साहेब? अहो, ती पोरगी नुसतं घरात यायचं म्हणतीये, तर आज आपले 3 भाऊ एकत्र आले, आपलं घर हसतं खेळतं झालं. त्या पोरीचा पायगुणच म्हणायचा नाही का? डिंग 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 डंग डंग डिंग 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 डंग डिंग 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 ओ, डिंग. काय झालंय? वरे सांगतो, साक्षात संत महात्मे सांगून गेलेत की जर तुम्ही कोणाच्या तरी प्रेमात अखंड बुडालेले असाल आणि जर तुमचं प्रेम 24 कॅरेट सोन्यासारखं खरं आणि पंचगंगेच्या पाण्यासारखं नितळ असेल तर ते सक्सेसफुल होण्यासाठी देव दानव मानव सगळे एकत्र येतात. अहो काय सांगताय? खरं. काय झालंय? मोगरा मोगरा
अहो काय कशाचं काही रेफरन्सच लागत नाहीये. सांगतो की घाई कसली आहे. आज बरोबर 4:45 वाजता रेडी स्टेडी राहायचंय, कारण आपल्याला ढाले पाटलांच्या वाड्यावर गो करायचंय. आपल्याला कुसुमावती देवी शिवाजीराव ढाले पाटील यांनी इन्व्हाइट केलेला आहे आणि आपल्याला चहा सोबत पुठ्ठ्याची बिस्किटं खायची आहेत. डक्के 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 ढँग टाक टाक डक्के 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 ढँग टाक टाक डक्के 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 ढँग डक्के 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 ढँग टाक टाक डक्के 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 डक्के. काय आज का? आज 4 वाजता. काही प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेमला कल्टी द्यायची, आपण यायला लागते. सॉरी. पण आज मला नाही जमणार. का? आज आमची सहल आहे. कसली सर? शैक्षणिक सहल. ते आमच्या रात्रशाळेतल्या मुलांना पंचायतीचं कामकाज कसं चालतं हे दाखवायचं. अरे एवढंच पोस्टपोन कर की मग. हे बघ, लग्न महत्वाचं आहे. सहली बिली काय होत राहतात ग. आणि एक काम कर, पोरांना ढाब्यावर घेऊन ये, मस्त चिवडा लाडूची पाकिट करू पोरांना. चल ठरलं, जाऊया. सुजित, हो नाही जमणार आहे मला. तुम्ही काल जरी बोलले असते ना की आज जायचं आई साहेबांना भेटायला, मी काहीतरी वेगळं प्लॅनिंग केलं असतं. पण आता मी पंचायतीत अर्ज केलाय, त्यांची परमिशन मिळाली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलं आज काहीतरी वेगळं शिकायला मिळणार म्हणून खूप उत्साहात आहेत. आशा लावून बसले तो. नाही जमणार मला, त्यांचा सगळ्यांचा हिरमोड होईल. अशी कुठं नासाला ट्रिप काढली तुम्ही? हा, त्या फ्लाईटची तिकीट पण कॅन्सल करायची आहेत काय? ग्रामपंचायत आहे ना, पंचायतीचीच सहल आहे ना. हो, पण ती महत्वाची. आणि मुलं जेवढी प्रॅक्टिकल मधनं शिकतात ना तेवढी थिअरी मधनं नाही शिकत. आणि त्यामुळे आपू, कळत नाही का तुला? आपल्या आयुष्याचा प्रश्न आहे ना. कधी नव्हे ते आपल्या लग्नाच्या गाडी रुळावर येते. नको ना असं करू. हो सुजित, पण कमिटमेंट नावाची पण काही गोष्ट असते ना. आणि तुम्हाला माहिती आहे की मी कमिटमेंटला किती महत्व देते ते. तुला ना काय करायचंय ते कर. सगळ्यांनीच ठरवलं त्यांच्या मनासारखं वागायचं, आमच्या वाकड्यात जायचं, तूही जा. अहो तसं नाहीये सुजित. हवं तर मी आई साहेबांना स्वतः भेटून माफी मागेन त्यांची. पण आज खरंच नाही हो जमणार आहे. आमच्यापेक्षा तुम्हाला ती सहल महत्वाची आहे ना. जा तुम्ही. तसं नाही. जा. ठीक आहे, येते मी. सुजा ग, माझा सुजा. अपर्णाच्या गळ्यात पडणार आहे माझा धोंडा आता. अग धोंडाच होता बाई. लहानपणी ना चड्डीची नाडी पण बांधता यायची नाही. बेबी मावशीकडे यायचा. बेबी मावशी माझी नाडी बांधून दे ना ग. येडा. आणि आता याच लग्न होतंय की ग. मला तर इतका आनंद झालाय ना, असं वाटतं आनंदाने उड्याच माराव्या. हे संजू, तुझा का चेहरा कारल्याचा ज्यूस प्याल्यासारखा झालाय? तुला काय आनंद झाला नाही सुजाचं लग्न ठरतंय तर? नाही आओ बेबी मावशी, तसं काही नाही. आता सुजित भाऊजींचं काहीतरी चांगलं होतंय तर मला आनंद होणारच ना. फक्त आधी तसं होऊ देत. म्हणजे रेडिओ एकदाच बोलत असताय ना,
अगं काय तोंडातल्या तोंडात बोलतीयस, मला काही समजत नाहीये. हे बघ, मी आनंदात आहे, तू उगाच नाट लावू नकोस बघ. अहो नाही बेबी मावशी, मी असं करीन का? अजिबात नाही. अगं पण मग सुजाच्या लग्नाबद्दल मी एवढं भरभरून बोलतीये, तू पण काहीतरी बोल ना. हा, बेबी मावशीला सगळंच बघता येते. बिझनेसचं सोड, मोठा योग आहे तुझ्या हातात. 7 दिवसात सप्तपदी. बेबी मावशी, बेबी मावशी, मी काय म्हणते, नाही म्हणजे आईसाहेब सुजित भाऊजी आणि अपर्णाच्या लग्नाला हो म्हणल्यानंतर तुम्ही त्यांच्या पत्रिका बघाल ना जुळवून. कशाला बाई, नको. सुजितला ना असं पत्रिका बघितलेलं नाही आवडत. खूप राग येतो, शेपूट फुगलेल्या बोक्यासारखा दिसतो तो मग, आणि येतो मग बसकन माझ्या अंगावर. नको ग बाई, नको. अहो बेबी मावशी, रागाचं थोडं 5 मिनिटं बाजूला ठेवा काय. पण जर सुजित भाऊजी हो म्हणले, म्हणजे समजा सुजित भाऊजी हो म्हणले तर, हा, तर तुम्ही बघाल ना पत्रिका. संजू, तुझं काय सुरू आहे? तुला कधीपासून एवढी पत्रिकेची फिकीर पडायला लागली? नाही अहो, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की समजा जर तिच्या पत्रिकेत काही दोष बिष असेल तर उगा नंतर आपल्यावर डोकं बडवायची वेळ नको यायला ना. म्हणजे कसं आपल्याला उपाय शोधता येईल, म्हणून म्हणलं मी पत्रिका बघून ठेवलेली बरी. हे बाई, तेव्हाच तेव्हा बघू, आधी अक्कालाही मुलगी पसंत तरी पडू देत. देवी अंबाबाई, अक्काला या अपर्णा पसंत पडू दे ग बाई. बेबी मावशी, म्हणजे तुम्ही कशाला उगा देवाला भाग घालताय? आईसाहेबांचा विचार करू देत की. संजू, अगं बाई, सुजा, सुजा, आलास का? आणि अपर्णा कुठे? तिने आली, दुसऱ्या गाडीने येणार आहे का? अरे 4 वाजत आले ना, अक्का ओरडल. कुठे आहे अपर्णा? ऐक ना, मी आलोच जरा. तुझ्या असं एकटाच का गेलाय? अपर्णा आली नाही, काय झालंय नेमकं? नाही, आता आम्ही बोलू शकत नाही आणि याच्या पुढे 1 तास आमचा फोन बंद असणार आहे. नाही, कुणाला तरी वेळ दिली आहे, महत्वाचं काम आहे. आम्ही फोन करतो तुम्हाला. नमस्कार. आईसाहेब, हा सुचित्रा, आल्यात ना त्या? पाठवा त्यांना. आणि आपलं ठरलंय सुचित्रा, तुम्ही बाहेर थांबा, आमचं बोलणं झालं की बोलवू आम्ही तुम्हाला. आईसाहेब ते, आणि चहा घेतात ना त्या? नाही, जरा एक प्रॉब्लेम झालाय. कॉफी घेतात का? तसं सांगा केशवला आणि आत पाठवून द्या. ते चहा कॉफीचा काही प्रश्न नाही, जरा सांगायचं होतं तुम्हाला. काय? ते त्यांना ऍक्च्युली एका सहलीला जायचं होतं. अच्छा, घाई आहे का त्यांना? आम्ही लवकर आटपू, आमचं जाता येईल त्यांना. नाही, गेल्यात त्या सहलीला गेल्यात, त्या आल्याच नाहीये तिथं. ते काय, ते ग्रामपंचायत कशी चालते ते दाखवायचं होतं मुलांना त्या सहलीत. कसं असतं ते, लहान मुलाचं हिरमोड होतं ना, ते चेहरे कोमेसतात त्यांचे. तर मॉरल ऑफ द स्टोरी इज, त्यांना आज इथं यायला जमणार नाहीये. सॉरी. असं आहे का? त्यांना वेळ नाही. आणि आमचा वेळ, आमच्या वेळेची किंमत तुम्हाला आणि त्यांना दोघांनाही दिसत नाही. साहेब, तुम्ही असं प्लीज मिसअंडरस्टँडिंग करून घेऊ नका. होते साहेब, तुमच्या परमिशन शिवाय तिथं लग्नाला पण काय? हा जो सहलीचा प्लॅन होता ना, तो
प्री डिसाइडेड होता ना ते आता कॅन्सल करता येत नाही. महत्वाचं होतं ते. आम्हाला भेटण्यापेक्षा त्या पोराटोरांच्या सहली बिलीचं महत्व वाटलं काय त्यांना? खरं सांगायचं तर हो, त्यांच्यासाठी ते महत्वाचं आहे साहेब, पण माफ करा. त्या ज्या कोण आहेत त्यांचं नाव काय? आपण हा, त्यांच्या प्रायोरिटीमध्ये आम्ही नाही आहोत. आणि आम्ही ज्यांच्या प्रायोरिटीमध्ये नसतो त्या लोकांना आम्ही अजिबात महत्व देत नाही. यापुढे आम्ही त्यांना भेटणं शक्यच नाही. आईसाहेब, आपण त्याला विचारलं पण नाही ना की जमणार आहे की नाही भेटायला. काय बोललात तुम्ही? हा, त्यांची वेळ आम्ही घ्यायची? सुजितराव, आम्ही कुसुमावती ढाले पाटील आहोत, विसरू नका. आईसाहेब, चूक झाली, माफ करा. त्याही तुमच्यासारख्याच दिसत आहेत. मन मानेल तसं वागणाऱ्या, दुसऱ्याची पर्वा न करणाऱ्या, बेदरकार, बेजबाबदार. आईसाहेब, बस.